नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अतिवृष्टी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट समोर येतोय की अतिवृष्टी झालेले 2024 मध्ये जे काही शेतकरी बाधित झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी आता 245 कोटी रुपये जे की उर्वरित होते, म्हणजे टोटल 445 कोटी रुपये होते. आता याच्यामध्ये जास्त जे काही नुकसान झालं होतं ते यवतमाळ, बुलढाणा अशा जिल्ह्याचं झालं होतं. छत्रपती संभाजीनगर, पश्चिम विदर्भ याच्यातील जे काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं याच्यासाठी 245 रुपये वाटप आता होणार आहे. कसं होणार आहे? कारण की याच्यासाठी जे की पोर्टल होतं MS डायस्टर, या पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे हे काही दिवसांपासून बंद होतं. आता हे बंद असल्यामुळे जे की आधी 200 कोटी रुपयांची वाटप झाली होती, पण बहुतेक शेतकरी याच्यामध्ये अजून पेंडिंग देखील होते. आता या पेंडिंग शेतकऱ्यांना KYC करणं बंधनकारक होतं. जानेवारी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं KYC झालं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 200 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आले होते. पण त्याच्यानंतर पोर्टल बंद झालं आणि जी काही उर्वरित रक्कम आहे 245 कोटी रुपये, ती 245 कोटी रुपये कुठेतरी स्टॉप करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर एप्रिल मे महिन्यामध्ये परत याची KYC केलेल्या शेतकऱ्यांसाठी आता 245 कोटी रुपये वाटपासाठी मंजुरी देण्यात आली. आता हे जे काही वाटप आहे हे DBTच्या माध्यमातून होणार आहे. आता DBTच्या माध्यमातून तर होणारच, पण ज्या शेतकऱ्यांचं KYC कंप्लीट आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये हे जे काही नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती, आणि या माहितीमुळे आता शेतकऱ्यांना खरंच याचा फायदा होणार आहे. जे शेतकरी याच्यामध्ये लाभ मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांचं KYC झालंय अशा शेतकऱ्यांना खरंच अत्यंत महत्वाची बातमी मित्रांनो. अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.